सांगली जिल्ह्यात 5 खासगी टँकर्सने पाणी पुरवठा, 10 गावात 13 विहिरींचे अधिग्रहण, आटपाडी तालुक्यातील 4, जत तालुक्यातील 2 गावांमध्ये टँकर्सने पाणी पुरवठा. सांगली जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी सद्यस्थितीत आटपाडी तालुक्यातील 4 आणि जत तालुक्यातील 2 गावांसाठी 5 खासगी टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी दिली आहे. कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी म्हटलं आहे की सद्यस्थितीत आवश्यकतेनुसार टँकर आणि विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे. आज रोजी जिल्ह्यात 5 खासगी टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 10 गावात 13 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेलं आहे. टँकरद्वारे आटपाडी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक, कुरुंदवाडी येथे तसेच जत तालुक्यातील गिरगाव आणि सिंदूर येथे प्रत्येकी 1 खासगी टँकर आणि आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी, पिंपरी खुर्द या 2 गावांसाठी 1 खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. खानापूर तालुक्यातील रेवणगाव, ऐनवाडी, शिराळा तालुक्यातील बांबवडे, करमाळे, रांजणवाडी आणि कापरी तासगाव तालुक्यातील नरसिंगपूर आणि कापूरगाव, जत तालुक्यातील सिंदूर आणि कवठे महांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे बोर आणि विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी आणि आवश्यकतेनुसार टँकर सुरू करणे तसेच विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत असून ज्या भागात पाणी टंचाईची तीव्रता वाढेल त्या ठिकाणी तातडीनं अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.